समजा उद्या अचानक तुमच्या गाडीतल्या पेट्रोलचा खर्च लिटर मागे 20 रुपयांनी वाढला आणि मी म्हणाले की याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या शेजाऱ्याने या लग्नसराईत घेतलेले भरपूर सोने आहे. बापरे, हे ऐकायला तर खूपच विचित्र वाटतंय. हो ना, म्हणजे कोणीही म्हणेल की माझा मेंदू ठिकाणावर नाहीये. कुठं त्या शेजाऱ्याचं सोनं आणि कुठं आपला पेट्रोलचा खर्च. अगदी बरोबर. या दोन गोष्टींचा एकमेकांशी अर्थार्थी काहीच संबंध नाही असं वरवर पाहता नक्कीच वाटतं. पण खरं तर आज आपण हेच पाहणार आहोत की तुमच्या शेजाऱ्याची ती सोन्याची खरेदी थेट तुमच्या किचनच्या बजेटमध्ये कशी आग लावत असते. नक्कीच, आणि हे खूप रंजक आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण भारताची अर्थव्यवस्था आणि बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणजेच व्यवहार तोल या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची चिरफाड करणार आहोत. यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर राहुल खरात यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे. हो, तो लेख म्हणजे इंडियाज बॅलन्स ऑफ पेमेंट्स अँड नॅशनल इकॉनॉमिक स्टेबिलिटी. बरोबर. आणि आज आपलं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, कच्च्या तेलाच्या किमती आणि आपली सोन्याची खरेदी यांसारख्या गोष्टींचा रुपयाच्या मूल्यावर नेमका कसा थेट परिणाम होतो हे आपल्याला मुळापासून समजून घ्यायचंय. आणि हो, आजच्या या चर्चेचा उद्देश तुम्हाला अर्थशास्त्राच्या जड संकल्पना किंवा नुसती आकडेवारी सांगून कंटाळा आणणे हा अजिबात नाहीये बरं का. म्हणजे आपल्याला ते सोपं करून सांगायचंय. अगदी तसंच. जगात घडणाऱ्या मोठ्या भौगोलिक आणि राजकीय घडामोडींचा सर्वसामान्यांच्या खिशावर कसा परिणाम होतो यामागचं कारण आपल्याला उलगडून पाहायचे. कारण अर्थशास्त्र हे कधीच बंद खोलीत काम करत नाही. हो, ते जागतिक तणाव आणि आपल्या रोजच्या सवयींशी एका अदृश्य दोरीने जोडलेलं असतं. पण हे सगळं कसं जोडलेलं आहे हे समजून घेण्यापूर्वी मुळात हा बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणजे नक्की काय असतो ते आपण समजून घेऊया. हो, तर बॅलन्स ऑफ पेमेंट्स किंवा थोडक्यात BOP म्हणजे एका विशिष्ट काळात एका देशातील लोकांचे आणि सरकारचे जगातील इतर सर्व देशांसोबत झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची एकत्रित नोंद असते. अच्छा, म्हणजे हा देशाच्या आर्थिक आरोग्याचा सगळ्यात मोठा रिपोर्ट कार्ड असतो असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. या ताळेबंदाचे प्रामुख्याने 3 मुख्य भाग असतात. पहिला आणि सर्वात नेहमी चर्चेत असणारा भाग म्हणजे करंट अकाउंट किंवा चालू खाते. चालू खाते. हो, यामध्ये वस्तू आणि सेवांची आयात आणि निर्यात तसंच परदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी मायदेशी पाठवलेला पैसा यांचा समावेश होतो. म्हणजे जे काही आपण रोजच्या वापरात विकत घेतो किंवा दुसऱ्या देशांना विकतो ते सगळं ह्या पहिल्या भागात येतो, हो ना? हो, अगदी तसंच. आणि दुसरा भाग आहे कॅपिटल अकाउंट म्हणजेच भांडवली खाते. यात परकीय थेट गुंतवणूक ज्याला आपण FDI म्हणतो ती येते. आणि FII पण येते का यात? हो, परकीय संस्थात्मक गुंतवणूक आणि आपण देशाबाहेरून घेतलेली कर्जे यांचाही यात समावेश असतो. इथे पैशांची देवाणघेवाण वस्तू विकत घेण्यासाठी नाही तर मालमत्ता किंवा गुंतवणुकीसाठी होते. अच्छा, म्हणजे हे थोडं दीर्घकालीन गुंतवणुकीसारखं झालं. बरोबर. आणि या सगळ्यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे फॉरेक्स रिझर्व्हज किंवा परकीय चलन साठा, जो आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI सांभाळते. होय. जेव्हा चालू खाते आणि भांडवली खाते यांच्यात काही गडबड होते तेव्हा अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी हा रिझर्व्ह वापरला जातो. मला इथे एक उदाहरण आठवतंय. म्हणजे आपला हा फॉरेक्स रिझर्व्ह एखाद्या गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बर सारखा आहे. शॉक ॲब्झॉर्बर छान उदाहरण आहे. कसं काय? बघा, जागतिक अर्थव्यवस्थेच्या रस्त्यावर अनेक खड्डे असतात. कधी तेलाचे भाव वाढतात, कधी युद्ध होतं. या खड्ड्यांवर आपली अर्थव्यवस्था आदळली की देशातल्या लोकांना झटके लागू नयेत म्हणून RBI हा साठा किंवा शॉक ॲब्झॉर्बर वापरते. अतिशय समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. पण आपल्या स्रोतानुसार भारताच्या बाबतीत एक मोठी अडचण दिसते. ती कोणती? भारतात बहुतांश वेळा चालू खात्यातील तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट असते. कारण आपण जगाला जेवढ्या वस्तू विकतो त्यापेक्षा खूप जास्त वस्तू आपण जगाकडून विकत घेतो. म्हणजे आपली निर्यात कमी आणि आयात जास्त आहे. हो, आणि सध्याची परिस्थिती तर आणखीनच चिंताजनक आहे. आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीत भारताची ही चालू खात्यातील तूट वाढून तब्बल $13.2 अब्ज इतकी झालीय. बापरे, $13.2 अब्ज. हा आकडा तर खूपच मोठा आहे. हो, खूप मोठा आहे. आणि यामागे अनेक कारणे आहेत. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती, मध्यपूर्वेतील तणावासारखे जागतिक संघर्ष ज्यामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होतोय. आणि आपण मोठ्या प्रमाणावर सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्स पण आयात करतो ना? अगदी बरोबर. त्याची प्रचंड मोठी आयात आणि दुसरीकडे जागतिक मंदीमुळे आपल्या निर्यातीतील मंदावलेली वाढ.
भारत आपल्या गरजेच्या जवळपास 80% जास्त कच्चं तेल आयात करतो. एक मिनिट थांबा, मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हं, आपण म्हणतोय की जागतिक धक्के जसे की मध्य पूर्वेतील तणाव यामुळे ही 13 अब्ज डॉलरची तूट वाढली आहे. हं. पण जर आपण कायमच आयात जास्त करत असू, आपली तेलाची गरज कायमच मोठी असेल, तर ही तूट केवळ मध्य पूर्वेतल्या युद्धामुळे आली असं कसं म्हणता येईल? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेतच काही गंभीर कमतरता नाहीये का? हा अत्यंत अचूक मुद्दा आहे आणि खरी गोम इथेच आहे. हे दोन्ही घटक एकत्र काम करत आहेत. भारताचे कच्चे तेल आणि सोन्यावरील अवलंबित्व हे स्ट्रक्चरल किंवा रचनात्मक आहे. म्हणजे आपल्याला या गोष्टी आयात कराव्याच लागतात. हो, ही आपली मूळ आणि कायमस्वरूपी कमतरता आहे. आता याला एका उदाहरणाने समजूया. ही आपली रचनात्मक कमतरता म्हणजे उन्हाळ्यात वाळून गेलेलं कोरडं गवत आहे. अच्छा, कोरडं गवत जे आधीच तिथे अस्तित्वात आहे. अगदी. आणि जेव्हा यावर मध्यपूर्वेतील युद्धांसारखे जागतिक धक्के बसतात तेव्हा ती एक ठिणगी ठरते. कोरड्या गवतावर ठिणगी पडली की जसा भडका उडतो तशीच ही तूट अचानक वाढते. आणि मग अब्जावधी डॉलर्सची दरी निर्माण होते. हो, नियंत्रणाबाहेर जाते ती तूट. बरं, आता आपण अब्जावधी डॉलरच्या तुटीबद्दल बोलतोय, देशाच्या प्रचंड मोठ्या ताळेबंदाबद्दल बोलतोय. पण याचा भाजीपाला किंवा पेट्रोल खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य माणसाशी काय संबंध आहे? इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हो, कारण हा संबंध रुपयाच्या मूल्यातून कसा जोडला जातो हे आता उलगडायला हवं. म्हणजे आपली आयात जेव्हा निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा नक्की काय होतं ज्यामुळे आपल्या खिशाला कात्री लागते? हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण निर्यात कमी आणि आयात जास्त करतो तेव्हा आपल्याला जागतिक बाजारात पैसे देण्यासाठी परकीय चलनाची, विशेषतः डॉलरची खूप मोठी गरज भासते. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार हा रुपयांमध्ये नाही तर बहुतांश वेळा डॉलरमध्ये चालतो, बरोबर? हो. आता बाजाराचा साधा नियम आहे. ज्या गोष्टीची मागणी जास्त आणि पुरवठा कमी त्याचं मूल्य वाढतं. आपण आयातीचे बिल भरण्यासाठी सतत डॉलर विकत घेत राहतो. आणि डॉलरची मागणी वाढल्यामुळे डॉलर वधारतो. अगदी बरोबर. आणि परिणामी भारतीय रुपया कमकुवत होतो किंवा घसरतो. म्हणजे काल जर $1 घेण्यासाठी मला 80 रुपये द्यावे लागत असतील तर आज मला 83 किंवा 85 रुपये द्यावे लागतील. अगदी तसंच. आणि रुपया कमकुवत झाला की महागाईचा आलेख कसा वर जातो ते पहा. महागाई वाढते कारण आयात खर्चिक होते. हो, रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात अधिक खर्चिक होते. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण केवळ चैनीच्या वस्तू आयात करत नाही. आपण कच्चं तेल, शेतीसाठी लागणारी खतं, इलेक्ट्रॉनिक्स आयात करतो. आणि औद्योगिक यंत्रसामग्री पण. हो, तेही मोठ्या प्रमाणावर आयात करतो. आता जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव तोच असतो, पण आपला रुपया कमकुवत झालेला असतो, तेव्हा काय होतं? तेव्हा तेच तेल घेण्यासाठी आपल्याला जास्त रुपये मोजावे लागतात. अगदी बरोबर. इथूनच ती महागाईची साखळी सुरू होते. म्हणजे रुपया घसरला की कच्चे तेल महागते. कच्चे तेल महागले की रिफायनरीचा खर्च वाढतो. आणि थेट पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात. आणि डिझेल महागले की ट्रक्स आणि मालगाड्यांचा वाहतूक खर्च वाढतो. हो ना. आणि एकदा का वाहतूक खर्च वाढला की देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा अन्नधान्य, टोमॅटो, कांदा आणि फळांचा खर्च वाढतो. म्हणजे जागतिक तेल मार्गांवरील तणावाचा थेट संबंध आपल्या घरातील किचन बजेटशी असा जोडला जातो. बापरे, ही तर खूपच लांबचक साखळी आहे. होय. आणि ही साखळी फक्त अन्नधान्यपुरती मर्यादित नाहीये. जेव्हा आपण खते आयात करतो आणि ती महाग होतात तेव्हा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतो. आणि जेव्हा औद्योगिक यंत्रसामग्री महागते तेव्हा काय होतं? तेव्हा कारखान्यांचा आणि IT कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो. म्हणजे डॉलर आणि रुपयाचा हा खेळ केवळ शेअर बाजारापुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या राहणीमानाचा खर्च वाढवतो. खरंच, हे खरोखरच धक्कादायक आहे. पण महागाई हा तर केवळ आज दिसणारा तात्काळ परिणाम आहे. हो, तो तात्काळ दिसतो. पण आपण जर थोडं पुढचा विचार केला की ही तूट अशीच राहिली, डॉलर बाहेर जात राहिला, तर दीर्घकाळात नोकऱ्यांवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. लेखात नमूद केल्याप्रमाणे रुपयाला कोसळण्यापासून वाचवण्यासाठी RBIला आपला परकीय चलन साठा वापरावा लागतो. आणि अलीकडच्या तिमाहीत या साठ्यात घट झाली आहे असं आपण मगाशीच पाहिलं. बरोबर. मगाशी तुम्ही जो शॉक ॲब्झॉर्बरचा उल्लेख केलात ना, तोच हा भाग आहे. जेव्हा रुपया खूप वेगाने घसरत असतो तेव्हा RBI बाजारात स्वतःकडचे डॉलर विकते. जेणेकरून डॉलरचा पुरवठा वाढेल आणि रुपयाची घसरण थांबेल. अगदी बरोबर. पण यासाठी त्याला स्वतःचा परकीय चलन साठा वापरावा लागतो.
जर आयात अशीच चालू राहिली आणि हा साठा सातत्याने कमी होत गेला तर परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास कमी व्हायला लागतो. इथे मला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे FII बद्दल विचारायचंय. हे लोक नक्की कोण असतात आणि ते का पळून जातात? उत्तम प्रश्न आहे. FII म्हणजे परदेशातील मोठ्या वित्तीय संस्था. कल्पना करा, अमेरिकेतला एखादा मोठा पेन्शन फंड आहे ज्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्स आहेत. त्यांनी हे डॉलर्स भारतीय शेअर बाजारात गुंतवले आहेत जेणेकरून त्यांना चांगला परतावा मिळेल. पण जेव्हा ते पाहतात की भारताची व्यापार तूट वाढत आहे, फॉरेक्स रिझर्व्ह कमी होत आहेत आणि रुपया सतत घसरत आहे, तेव्हा ते घाबरतात. कारण त्यांनी जेव्हा डॉलर्स भारतात आणले तेव्हा रुपया मजबूत होता. पण जेव्हा ते नफा कमवून परत डॉलरमध्ये पैसे घेऊन जातील तेव्हा काय होईल? रुपया कमकुवत झाल्यामुळे त्यांच्या हातात प्रत्यक्ष कमी डॉलर्स येतील. अगदी बरोबर. चलनातील या धोक्यामुळे ते आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात करतात. अरेच्छा, म्हणजे हे एक भयंकर दुष्टचक्र आहे. एक विशेष सायकल आहे. म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांना आर्थिक स्थिरता हवी असते आणि RBI रुपया स्थिर ठेवण्यासाठीच रिझर्व्ह वापरत असते. पण रिझर्व्ह कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार अधिक घाबरून आपले पैसे काढून घेतात. आणि त्यांनी पैसे काढून घेतले की पुन्हा बाजारातून डॉलर बाहेर जातो. मग डॉलरची पुन्हा टंचाई निर्माण होते, रुपया आणखी घसरतो आणि RBIला परत रिझर्व्ह वापरावा लागतो. हे चक्र थांबणार कसं? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हे दुष्टचक्र किती धोकादायक आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि याचा थेट फटका उद्योगांना बसतो. म्हणजे कारखान्यांना? ऑटोमोबाईल, एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा आणि खत उद्योगांचा आयात खर्च झपाट्याने वाढतो. भविष्यात आयात करण्यासाठी लागणारा वित्तपुरवठा मिळवणे कठीण होऊन बसते. आणि या सर्व गोष्टींमुळे देशातल्या उत्पादनावर परिणाम होतो. कारखान्यांमधील उत्पादन घटते. कंपन्यांचे नवीन प्रकल्प थांबतात. जेव्हा कारखानेच अडचणीत येतात तेव्हा नवीन नोकरभरती थांबते आणि बेरोजगारी वाढते. थोडक्यात सांगायचं तर बॅलन्स ऑफ पेमेंट्स बिघडणे म्हणजे केवळ आकडेवारी बिघडणे नाही, तर थेट लोकांच्या उपजीविकेवर घाला येणे होय. नक्कीच. तर आपण आता पाहिलं की आपण डॉलर कसे गमावतोय आणि त्यामुळे रुपया कसा घसरून महागाई आणि बेरोजगारी वाढतेय. मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्ग काय? मार्ग आहेत, पण ते सोपे नाहीत. जागतिक युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय तेलाचे भाव तर आपण नियंत्रित करू शकत नाही, पण आपण स्वतःच्या देशात काय करू शकतो यावर उपाय म्हणून अलीकडेच काही महत्त्वपूर्ण आवाहने करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांनी काही आवाहने केली आहेत. इथे आपण श्रोत्यांना एक गोष्ट स्पष्ट करूया की आपण या आवाहनांकडे कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून पाहणार नाही आहोत. आपण फक्त आर्थिक अंगाने पाहणार आहोत. अगदी अर्थशास्त्राच्या आणि बॅलन्स ऑफ पेमेंट्सच्या चष्म्यातून पूर्णपणे निष्पक्षपणे या आवाहनांमागचं गणित आपण डिकोड करणार आहोत. बरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आवाहने केली आहेत, जसे की इंधन बचत करणे, 1 वर्षासाठी सोने खरेदी टाळणे, मेड इन इंडिया उत्पादनांना प्राधान्य देणे आणि अनावश्यक परदेशवारी टाळणे. आणि वरवर पाहता ही आवाहने अतिशय साधी वाटत असली तरी या प्रत्येकामागे बॅलन्स ऑफ पेमेंट्स सुधारण्याचं एक अत्यंत ठोस आर्थिक गणित दडलेलं आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं जोडलेलं आहे. सर्वात आधी आपण इंधन बचतीचा विचार करू. आपण मगाशीच पाहिलं की भारताची 80% गरज आयातीवर अवलंबून आहे. रॉयटर्सच्या ताज्या अहवालानुसार वाढत्या जागतिक किमती हा भारताच्या चालू खात्यासाठी सध्या सर्वात मोठा धोका आहे. बरोबर. जर लोकांनी वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरली किंवा वर्क फ्रॉम होम केले तर इंधनाची देशांतर्गत मागणी कमी होईल. आणि मागणी कमी झाली तर आयात बिल कमी होईल आणि पर्यायाने BOP वरील ताण कमी होईल. म्हणजे जेवढे कमी तेल आपण बाहेरून मागू तेवढे कमी डॉलर्स आपल्याला द्यावे लागतील. हे तर सरळ गणित आहे. पण मला सर्वात जास्त उत्सुकता सोन्याच्या मुद्द्याची आहे. सोन्याचा मुद्दा खूपच रंजक आहे. भारतात सोन्याची खरेदी हा एक मोठा सांस्कृतिक आणि भावनिक भाग आहे. लग्न सराई असो वा सण, सोने खरेदी केलेच जाते. त्यामुळे 1 वर्ष सोने घेऊ नका हे आवाहन ऐकायला खूपच अजब वाटतं. साहजिकच आहे. पण आपण मगाशी ज्या तुटीबद्दल बोलत होतो त्यात या सोन्याचा नक्की रोल काय आहे? बघा, भारत सोन्याचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. आपण दरवर्षी अब्जावधी डॉलर्स फक्त सोनं आयात करण्यासाठी खर्च करतो. बापरे, म्हणजे एवढे डॉलर्स बाहेर जातात? आणि इथे एक अर्थशास्त्राची महत्वाची संकल्पना समजून घ्यायला हवी. जेव्हा आपण डॉलर देऊन परदेशातून एखादी मोठी यंत्रसामुग्री आयात करतो तेव्हा ते यंत्र एका कारखान्यात लावलं जातं. त्यातून नवीन वस्तूंचे उत्पादन होते आणि लोकांना रोजगार मिळतो.
आणि त्या वस्तू निर्यात करून आपण पुन्हा डॉलर्स कमवू शकतो. याला अर्थशास्त्राच्या भाषेत प्रोडक्टिव्ह कॅपिटल किंवा उत्पादक भांडवल म्हणतात. अच्छा, आणि सोन्याचं काय? पण जेव्हा आपण डॉलर खर्च करून सोनं आयात करतो तेव्हा ते सोनं दागिने बनवून घरातील तिजोरीत किंवा बँकेच्या लॉकरमध्ये 20 वर्ष नुसतं पडून राहतं. म्हणजे ते देशात कोणतंही नवीन उत्पादन करत नाही करत किंवा रोजगारही निर्माण करत नाही. ते अर्थव्यवस्थेसाठी पूर्णपणे डेड कॅपिटल आहे. अरे वा. म्हणजे सोनं खरेदी करणं म्हणजे देशातला अत्यंत मौल्यवान डॉलर थेट परदेशात पाठवणे, ज्याचा अर्थव्यवस्थेला थेट काहीच उत्पादक फायदा होत नाही. अगदी बरोबर. हा परकीय चलनाचा पूर्णपणे निचरा आहे, ज्याला आपण ड्रेन म्हणतो. म्हणजे 1 वर्ष सोने घेऊ नका हे फक्त एखादं भावनिक आवाहन नाही, तर डॉलरचा निचरा थांबवून तूट कमी करण्याचा अत्यंत व्यावहारिक असं अर्थशास्त्र आहे. नक्कीच. यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक सवयी आणि जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक्स यांचा संबंध किती खोलवर जोडलेला आहे हे स्पष्ट होतं. सोन्याची आयात ही आपली व्यापार तूट विनाकारण वाढवत असते. आणि तो मेड इन इंडियाचा मुद्दा पण असाच काम करतो ना? हो. आता या पुढचा मुद्दा घ्या, मेड इन इंडिया उत्पादनांचा. जेव्हा नागरिक आयात केलेल्या वस्तूंऐवजी स्थानिक उत्पादने घेतात तेव्हा पुन्हा तोच नियम लागू होतो. म्हणजे डॉलर देशाबाहेर जाणे थांबते. हो, पण याचा दुसरा फायदा म्हणजे देशांतर्गत वस्तूंची मागणी वाढल्याने इथल्या कारखान्यांना जास्त उत्पादन करावं लागतं, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. म्हणजे या उपायांमुळे केवळ आयात कमी होत नाही, तर देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना मिळून रुपया मजबूत व्हायला मदत होते. अगदी तसंच. आणि परदेशवारीचा मुद्दा याचाच आहे ना. जेव्हा आपण परदेशात पर्यटनासाठी जातो तेव्हा आपण आपले डॉलर तिथे जाऊन खर्च करतो, म्हणजे परत आपला पैसा बाहेर गेला. बरोबर. याउलट देशांतर्गत पर्यटनाला चालना दिल्यास डॉलरची बचत तर होतेच, पण देशातल्या देशात पैसा फिरल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याचा थेट फायदा होतो. हॉटेल्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांना फायदा होतो. म्हणजे ही सर्व आवाहने सुट्या घोषणा नसून बॅलन्स ऑफ पेमेंट स्थिर करण्यासाठी एकाच मोठ्या साखळीतील हे विविध दुवे आहेत. अगदी बरोबर पकडलत तुम्ही. जर देशाचा BOP अनुकूल असेल तर त्याचे फायदे खूप मोठे आणि दूरगामी आहेत. जसं की महागाई नियंत्रणात राहणे. हो, अनुकूल ताळेबंदामुळे रुपया मजबूत होतो, ज्यामुळे कच्च्या तेलाचा आणि पर्यायाने सगळाच आयात खर्च नियंत्रणात राहतो आणि महागाई कमी होते. आणि फॉरेक्स रिझर्व्ह वाढल्याचा काय फायदा होतो? परकीय चलन साठा वाढल्याने देशाची आर्थिक स्थिती जागतिक धक्क्यांपुढे सुरक्षित होते, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. म्हणजे FDI आणि FII वाढते. हो, या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे वेगवान आर्थिक वाढ आणि देशात रोजगाराच्या उत्तम संधींची निर्मिती. त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक सुरक्षा ही केवळ सरकारची जबाबदारी राहू शकत नाही. त्यात आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या आणि उद्योगांच्या सवयींचाही तितकाच महत्वाचा वाटा असतो. अगदी खरंय. या सखोल विश्लेषणानंतर मला वाटतं एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली आहे की बॅलन्स ऑफ पेमेंट्स हा काही फक्त पुस्तकातल्या कन्सेप्ट नाहीये. नाही, तो खऱ्या आयुष्याशी जोडलेला आहे. हो, तो देशाच्या आर्थिक ताकदीचा आरसा आहे. यापुढे जेव्हा जेव्हा पेट्रोलच्या किमती वाढतील किंवा सणासुदीला सोन्याचे दर चर्चेत येतील तेव्हा आपल्या श्रोत्यांना हे नक्कीच आठवेल. हो, की या घटनांकडे करंट अकाउंट डेफिसिट आणि परकीय चलनाच्या व्यापक संदर्भात कसे पाहावे. आपला प्रत्येक छोटा मोठा आर्थिक निर्णय देशाच्या या महाकाय ताळेबंदावर काही ना काही परिणाम करत असतो. अगदी खरे आहे. आणि जाता जाता एका अत्यंत महत्वाच्या आणि कदाचित अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीवर विचार करणे खूप गरजेचे वाटते. कोणती गोष्ट? आपण पाहिलं की आपली अर्थव्यवस्था कच्च्या तेलावर आणि सोन्यासारख्या सांस्कृतिक सवयींवर किती भयानक अवलंबून आहे. आज जागतिक व्यापार व्यवस्था अधिकाधिक विभागली जात आहे. हो, देशांमधील युद्धे आणि निर्बंध वाढत आहेत. अशा या अनिश्चित आणि बदलत्या जगात भारतासारखा मोठा देश खऱ्या अर्थाने या बॅलन्स ऑफ पेमेंट्सच्या दुष्टचक्रातून कधी पूर्णपणे मुक्त होऊ शकेल का? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत आपण ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होत नाही तोपर्यंत आपण हे झटके सहन करतच राहणार का? हा असा प्रश्न आहे जो सर्वसामान्य नागरिक आणि धोरणकर्ते या सर्वांनीच स्वतःला विचारला पाहिजे. हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जसे एखाद्या कुटुंबाचे बजेट कधीही पूर्णपणे तणावमुक्त नसते, तसेच देशाचे बजेटही जागतिक वाऱ्याच्या दिशेनुसार बदलत असते. आणि त्या वाऱ्याशी आपण कसा सामना करतो यावर बरंच काही अवलंबून आहे. हो, आपले शॉक ॲब्झॉर्बर्स आपण किती मजबूत ठेवतो यावरच आपले आर्थिक आरोग्य आणि देशाचे भविष्य अवलंबून आहे.
या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही खूप मजा आली. श्रोत्यांनो, ही चर्चा तुम्हाला नक्कीच एक वेगळा आणि स्पष्ट दृष्टिकोन देणारी ठरली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.